हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल. तर आज आपण फॅक्टर्स ऑफ ए क्यूब प्लस बी क्यूब या फॉर्मॅटमध्ये जर आपल्याला क्वेश्चन दिलेला असेल तर त्याचं फॅक्टर्स कसं पाडायचं आपण बघणार आहे. मागच्या प्रॅक्टिस सेटमध्ये आपण जर ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी या फॉर्मॅटमध्ये जर आपल्याला क्वेश्चन दिला असेल तर त्याचं फॅक्टर कसं पाडायचं ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. या व्हिडिओमध्ये आपल्याला ए क्यूब प्लस बी क्यूब या फॉर्मॅटमध्ये जर क्वेश्चन दिलेला असेल तर त्याचं फॅक्टर आपण कशा पद्धतीनं पाडू शकतो ते आपण बघणार आहे. तुम्हाला परीक्षेत स्वतःहून ओळखावं लागेल की आपल्याला कोणत्या फॉर्मॅटमध्ये फॅक्टर पाडायचं आहे. आपल्याला क्वेश्चन बघून लगेच कळेल. जर ए क्यूब प्लस बी क्यूब या फॉर्मॅटमध्ये असेल तर आपण हा फॉर्म्युला वापरून त्याचं फॅक्टर्स पाडणार आहे. आणि जर ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी म्हणजेच जर समजा 2x स्क्वेअर प्लस 3x प्लस 5 ह्या फॉर्मॅटमध्ये जर आपल्याला क्वेश्चन दिलेला असेल तर आपण त्याचा फॅक्टर स्प्लिटिंग मेथडप्रमाणे पाडतो. स्प्लिट मेथडप्रमाणे आपण त्याचा फॅक्टर्स पाडू शकतो. आणि जर ए क्यूब प्लस बी क्यूब ह्या फॉर्मॅटमध्ये जर आपल्याला दिला असेल तर त्याचा आपण या फॉर्म्युला वापरून त्याचा आपण फॅक्टर्स पाडू शकतो. तर तुम्हाला एक्झाममध्ये ओळखायचं आहे पहिला कोणत्या पद्धतीनं आपल्याला कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे, कोणत्या पद्धतीनं आपण फॅक्टर्स पाडू शकतो. तर जर या पद्धतीनं जर फॉर्मॅटमध्ये जर आपल्याला क्वेश्चन दिलेला असेल तर आपण हा फॉर्म्युला वापरू शकतो. ए क्यूब प्लस बी क्यूब या फॉर्मॅटमध्ये जर आपल्याला क्वेश्चन दिला असेल तर आपण हा फॉर्म्युला वापरू शकतो. ए प्लस बी ब्रॅकेट परत ब्रॅकेट स्टार्ट ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. म्हणजेच काय, जर ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू ए प्लस बी ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला आपण वापरून फॅक्टर्स पाडू शकतो. एक एक्झाम्पल बघूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. समजा आपल्याकडे एक्झाम्पल असेल, एक्झाम्पल आपण कुठलं वापरू शकतो, एक्स क्यूब प्लस 8y क्यूब. समजा हे आता आपल्याकडे एक्झाम्पल आहे आणि ह्याचा आता आपल्याला फॅक्टर्स पाडायचे आहेत. तर आता बघूया आपण ह्याचं आपण फॅक्टर्स कसं पाडू शकतो. आता पहिला आपण आता एक्स क्यूबला आपण एक्स क्यूबच असं लिहू शकतो. पण 8ला आपण असं लिहू शकतो का 2चा क्यूब आणि हा वायचा क्यूब असं या पद्धतीने आपण लिहू शकतोय. 2चा क्यूब म्हणजे काय 8 आपण या पद्धतीने लिहू शकतोय. नंतर पुढे जाऊन आपण ह्याला एक्स क्यूब प्लस 2y होल क्यूब आपण ब्रॅकेटमध्ये देऊ शकतो ह्याला पण. आता आपल्याला कळलेलं आहे हा क्वेश्चन आणि हे सेम आहे. एक्स क्यूब प्लस 2y क्यूब म्हणजेच काय ए क्यूब प्लस बी क्यूब. तर आता आपल्याला मग हा फॉर्म्युला माहिती आहे. आता फक्त आपण फॉर्म्युला आता ह्या व्हॅल्यू रिप्लेस करणार. मग आपल्याला लिहिणार वी नो दॅट, आपल्याला काय माहिती आहे फॉर्म्युला, आपल्याला माहिती आहे काय आहे फॉर्म्युला. ए क्यूब प्लस बी क्यूब जर असेल त्याला आपण ए प्लस बी ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर असं लिहू शकतो. मग आता हियर आता आपल्याला काय होलं, ए म्हणजे काय आपल्याला आपण आता ह्या व्हॅल्यू कम्पेअर केल्या. ए म्हणजे काय होलं एक्स आणि बी म्हणजे काय होलं 2y. आता ह्या फॉर्म्युलात फक्त आपण व्हॅल्यू रिप्लेस करणार. नाव आपण काय लिहू शकतो आता, एक्स क्यूब प्लस 8y क्यूब इज इक्वल टू म्हणजेच काय हा क्वेश्चन परतीला. आणि आता ए म्हणजे काय या फॉर्म्युलात आता रिप्लेस करणार आपण. ए म्हणजे काय एक्स, बी म्हणजे काय 2y, ए प्लस बी म्हणजे एक्स प्लस 2y, ए स्क्वेअर म्हणजे काय एक्सचा स्क्वेअर मायनस ए इंटू बी. ए म्हणजे काय आहे एक्स, बी म्हणजे काय 2y प्लस बी स्क्वेअर म्हणजे काय 2yचा स्क्वेअर, 2yचा स्क्वेअर. ह्याला फक्त आता सिम्प्लिफाय करायचं आहे आणि आपला आन्सर येणार आहे शेवट एक्स प्लस 2y एक्स स्क्वेअर. एक्स इंटू 2y काय असणार आहे 2xy, ह्याचं काय मायनस 2xy आणि 2yचा स्क्वेअर काय असणार आहे प्लस 4y स्क्वेअर. तर सिम्पल आहे हे. आपण अशा पद्धतीने ह्याला सिम्प्लिफाय करू शकतो. या पद्धतीनं आपण ह्याचं फॅक्टर्स पाडू शकतोय. सिम्पल आहे एकदम, बरोबर आहे की नाही. मग तसंच आता आपल्याला या फॉर्म्युल्याच्या मदतीनं आपल्याला पुढचं क्वेश्चन सोडवायचं आहे. फॉर्म्युला लक्षात ठेवा आणि तुम्हाला 1 to 10 पर्यंतचं क्यूब येणं महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला हे एक्झाम्पल सोडवताना सोपं जाईल. म्हणजे तुम्हाला झटकरून कोणत्या
नंबरचा कोणता क्यूब आहे हे तुम्हाला लगेच लक्षात येईल जर क्यूब पार्ट असतील तर. नाहीतर काय मग तुम्हाला कॅल्क्युलेशन करत बसायला पाहिजे. त्यामुळं 1 to 10पर्यंतचा तर कमीत कमी क्यूब तुम्ही पाठ करून ठेवा. आणि हा फॉर्म्युला देखील पाठ करा. ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू ए प्लस बी इंटू ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. हा त्याचा फॉर्म्युला आहे. फक्त एक्झाममध्ये तुम्हाला कोणत्या वेळी कोणत्या पद्धतीनं फॅक्टर्स पाडायचे आहेत हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. कोणत्या फॉर्मॅटचं हा क्वेश्चन आहे हा तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. जर ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी ह्या फॉर्मॅटमध्ये आलं तर आपण स्प्लिटिंग मेथडप्रमाणे वापरणार आहे. म्हणजेच काय, पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार आणि मधल्या संख्येचा ॲडिशन, त्या पद्धतीने 2 फॅक्टर पडणार आहेत. आणि जर ए क्यूब प्लस बी क्यूब जर अशा फॉर्मॅटमध्ये आले तर आपण हा फॉर्म्युला वापरणार ए प्लस बी इंटू ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. तर एकदम सिंपल पद्धतीने आपल्याला सोडवता येणार आहे. तर आता बघूया पुढचा क्वेश्चन म्हणजेच प्रॅक्टिस सेट 6.2 आपण चालू करूया. आता काय आहे प्रॅक्टिस सेट 6.1चा पहिला क्वेश्चन एक्स क्यूब प्लस 64y क्यूबचा आता आपल्याला फॅक्टर्स पाडायचे. तर फॅक्टर पाडताना आता आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. फॉर्म्युला काय आपल्याला ए प्लस ए क्यूब प्लस बी क्यूब जर असेल तर आपण त्याला ए प्लस बी इंटू ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर असं लिहू शकतो. तर त्या फॉर्मॅटमधलंच गणित आहे. तर आता आपण पहिला काय करणार, आपण एक्स क्यूबला आपण एक्स क्यूब असं लिहिणार. पहिला 64चा क्यूब काय असतो म्हणजे क्यूब रूट काय आहे 64चा 4 आहे. म्हणजे आपण 4चा क्यूब आणि वाय क्यूब असं लिहू शकतो या एक्झाम्पलला. पहिला आपण काय फॉर्म्युल्याच्या फॉर्मॅटमध्ये आपण क्वेश्चनला आणायचा प्रयत्न करत आहे. मग आता एक्स क्यूब प्लस 4y क्यूब या पद्धतीने लिहू शकतो. आता आपल्याला या फॉर्म्युल्यात मिळालेला आहे. म्हणजे आपल्याला वी नो दॅट आपण म्हणू शकतो वी नो दॅट काय माहिती आपल्याला, जर ए क्यूब प्लस बी क्यूब जर असेल तर आपण ए प्लस बी ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर ह्या फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो. आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे. मग आता काय, तर हिअर आता आपल्याला काय मिळालं आहे, ए म्हणजे काय मिळालं आहे एक्स आणि बी म्हणजे काय मिळालं आहे 4y, बरोबर आहे. तर आता फॉर्म्युला रिप्लेस करणार तर आपल्याला शेवटचा आन्सर आता मिळून जाणार आहे नुसतं रिप्लेस केल्यावरती. ए म्हणजे काय आहे एक्स प्लस 4y ए स्क्वेअर म्हणजे एक्सचा स्क्वेअर मायनस ए बी ए इंटू बी म्हणजे काय एक्स इंटू 4y, एक्स इंटू 4y म्हणजे काय 4xy प्लस बी स्क्वेअर म्हणजे काय 4yचा स्क्वेअर. 4चा स्क्वेअर काय मी डायरेक्ट लिहितो, तुम्ही स्टेप बाय स्टेप जरी सोडवलं तरी चालेल. 4चा स्क्वेअर काय 16 आणि बी 4yचा स्क्वेअर काय वाय स्क्वेअर. तर आपल्याला फायनल आन्सर मिळालेला आहे. एकदम सिम्पल आहे. एक्स प्लस 4y इंटू एक्स स्क्वेअर मायनस 4xy प्लस 16y स्क्वेअर. सिम्पल. याच पद्धतीनं आपल्याला सगळे एक्झाम्पल सोडवायचे आहेत. फक्त तुम्हाला क्यूब पार्ट असणं गरजेचं आहे. तर आता हे एक्झाम्पल कसं सोडवू शकतो आपण, आता आपण पहिला आहे ते एक्झाम्पल लिहून घ्या. 125 पी स्क्वेअर प्लस क्यूब काय क्यूब ओके. बघा मला म्हणाला पण ना व्यवस्थित 125 पी क्यूब प्लस क्यूब ओके. तर आता आपण या एक्झाम्पलला 125ला आपण 5चा क्यूब लिहू शकतो आहे, पी क्यूब आहे तसंच प्लस क्यूचा क्यूब आपण इथं लिहिलं. या 5p आपण एकत्र केला ह्या पद्धतीने लिहू शकतो आपण, कारण दोन्हीचा आपण क्यूबच घेतलेला आहे. प्लस क्यूचा क्यूब केलं. आता काय मग आपल्याला फॉर्म्युला लिहायचं. फॉर्म्युला महत्त्वाचा आहे, प्रत्येक एक्झाम्पलमध्ये फॉर्म्युला लिहायचा आहे. ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू ए प्लस बी ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर, बरोबर आहे फॉर्म्युला. आता काय मग हिअर आता आपल्याला माहिती आहे हिअर ए म्हणजे काय आहे 5p आणि बी म्हणजे काय आहे क्यू. फॉर्म्युल्यात रिप्लेस नुसतं व्हॅल्यू आता 5p प्लस क्यू ए स्क्वेअर म्हणजे काय 5pचा स्क्वेअर प्लस मायनस ए बी म्हणजे काय 5p बी म्हणजे काय क्यू प्लस बी क्यूब म्हणजे काय क्यूचा क्यूब. सिम्पल. आता 5p प्लस क्यू आता काय 5pचा स्क्वेअर म्हणजे काय 25p स्क्वेअर 5p इंटू क्यू काय येणार आहे मायनस 5p क्यू प्लस क्यूब.
सिम्पल. शेवट आन्सर मिळालेला आहे आपल्याला. फायनल आन्सर 5p + q इंटू 25p² मायनस 5p³ + q स्क्वेअर. सॉरी, फॉर्म्युला आपण इथं क्यूब लिहिले, क्यू स्क्वेअर. ओके, फॉर्म्युला तुम्ही असं चुकू नका, फॉर्म्युल्याचे मार्क कट होतील. ओके, माझ्याकडनं चूक झाली तर चालेल, खरं तुमच्याकडनं चूक होता कामा नये. बरोबर आहे. एकदम व्यवस्थित क्वेश्चन वाचून व्यवस्थित आपण लिहालो आहे काय बघायचं आहे तुम्ही एकदा क्वेश्चन झाल्यावरती. तर आता क्वेश्चन नंबर 3 बघूया. त्या पद्धतीनं सोडवायचं आहे आपण. आता हाय ते पहिला एक्झाम्पल लिहूया. 125k³ + 27m³. ओके, आता आपण 125ला 5चा क्यूब लिहू शकतोय आणि k³ आहे तसं, प्लस 27ला 3चा क्यूब आणि m³ लिहू शकतोय. नंतर आपण ह्याला एकत्र करू शकतोय. आता 5k³ + 3m³. बरोबर आहे. आता लिहिलो आहे. आता आपल्याला वी नो दॅट, आपल्याला माहीत आहे फॉर्म्युला काय असणार आहे. a³ + b³ जर असेल तर आपण त्याला a + b a² मायनस ab + b² असं लिहू शकतो. आता काय मग हियर आता आपल्याला या फॉर्म्युल्यामध्ये बरोबर जर हे कम्पेअर केलं व्हॅल्यू तर आपल्याला काय होते, a म्हणजे काय 5k आणि b म्हणजे काय 3m आपल्याला मिळालेला आहे. आता काय फॉर्म्युल्यात रिप्लेस व्हॅल्यू. आता a + b म्हणजे काय 5k + 3m. बरोबर आहे. आता पुढं काय a² म्हणजे काय 5kचा स्क्वेअर मायनस ab म्हणजे काय 5k इंटू 3m b² म्हणजे काय 3mचा स्क्वेअर. बरोबर आहे. एकदम सिम्पल. आता काय 5k ह्याला सिम्प्लिफाय करायचं आहे फक्त. 5k + 3m, 5चा स्क्वेअर म्हणजे काय 25k², 5k इंटू 3m 15km प्लस 3चा स्क्वेअर म्हणजे काय 9m². तर आपल्याला फायनल आन्सर मिळाला. या पद्धतीनं फक्त आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे नंतरनं. बरोबर आहे काय. आन्सर एकदा तुम्ही देखील व्हेरीफाय करून बघू शकताय. बरोबरच आहे, पण स्वतः पण तुम्ही व्हेरीफाय करू शकताय कॅल्क्युलेशन स्वतःहून करून. तर एक्झाम्पल नंबर 4 बघूया आता. आता बघा इथं आपल्याला 2चा क्यूब आपल्याला नसतोयच. क्यूब आपल्याला 2चा मिळू शकते काय नाही. तर आणि कुठली दुसरी मेथड वापरता येते काय आपण बघणार. हां, आता आपल्याला इथं एक दिसते की आपण ह्याच्यामधनं जर 2 कॉमन काढू शकतो ह्याच्यामधनं. मग 2 कॉमन काढूया पहिला आणि मग आणि काय होते का बघूया. बरोबर आहे. 2 आपण जर इथनं कॉमन काढलं तर आत राहिलं l³ प्लस ह्याला 2नं मल्टिप्लाय केलं म्हणजे डिवाइड केलं जर 4 3 2ला जर 2नं डिवाइड केलं 2 2 2 1 2 6m³ ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला मिळणार आहे. आता आपल्याला माहिती आहे 216चा क्यूब आपल्याला माहिती आहे की आपल्याला 6चा क्यूब हा 216 आहे. मग आता ह्याला सिम्प्लिफाय करू शकतो. त्याच फॉर्म्युला आता आपल्याला घालायचं आहे. मग ते मग आता आपण असं लिहू शकतो 2l³ प्लस 216चा क्यूब किती आहे 6. आता 6चा क्यूब आपण लिहिलं m³ लिहिलं. मग आता परत आणि सिम्प्लिफाय केलं 2l³ प्लस 6mचा क्यूब आपण ह्याला लिहू शकतो. बरोबर आहे की नाही. सिम्प्लिफाय. आता मग काय फॉर्म्युल्याप्रमाणे वी नो दॅट आपल्याला काय माहिती आहे a³ + b³ जर असेल तर आपण a + b a² मायनस ab + b² असं लिहू शकतो. मग आता हियर आपल्याला काय मिळाले, a म्हणजे काय मिळाले a = l आणि b = 6m. तर आता फॉर्म्युल्यात रिप्लेस करायच्यात फक्त आपल्याला. a म्हणजे काय l. हां, आता इथं आपल्याला 2 आहे. हे 2 पहिलं आपल्याला ब्रॅकेटच्या बाहेर लिहून घ्यायला लागणार. आन्सर लिहिताना 2 लिहिलं, एक मोठा ब्रॅकेट काढला. आता काय या फॉर्म्युल्याप्रमाणे ह्याला आपण कम्पेअर करणार आहे. a म्हणजे काय आहे l प्लस b म्हणजे काय 6m आणि a² म्हणजे काय l² मायनस a इंटू b म्हणजे काय l इंटू 6m म्हणजे काय 6lm प्लस b² म्हणजे काय. आता डायरेक्ट आन्सर लिहितो. तुम्ही ह्याला 6mचा होल स्क्वेअर असं लिहून दे की सोडवू शकता. मी आता डायरेक्टच लिहितो 6चा स्क्वेअर म्हणजे काय 36m². तर आपल्याला फायनल आन्सर मिळालेला आहे. हे 2 तुम्हाला बाहेर लिहावं लागणार कारण आपण हे 2 कॉमन काढलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला 2 हे बाहेर लिहून तुम्हाला पुढचा आन्सर लिहावं लागणार आहे. एकदम सिम्पल आहे. बाकी काहीसुद्धा आपल्याला
दुसरं काहीसुद्धा करायचं नाही. फक्त आता काय ह्याचा 2चा आपल्याला क्यूब मिळत नव्हता म्हणून आपण काय केलं 2 बाहेर काढलं. मग आपल्याला 2 बाहेर काढल्यावर आपल्याला काय आलं की 216 हा कशाचा तर क्यूब आहे म्हणजेच 6चा क्यूब आहे. मग त्या पद्धतीने आपण पुढचं गणित सोडवलेलं आहे. एकदम सिम्पल आहे. काहीसुद्धा कन्फ्यूज व्हायची गरज नाही आहे. एकदम सिम्पल क्वेश्चन आहेत. तुम्ही इझिली सोडवू शकता जर प्रॅक्टिस केला तर. तर आता एक्झाम्पल नंबर 5 बघूया. प्रॅक्टिस सेटचं एक्झाम्पल नंबर 5 बघूया आता. ओके. आता 24 कशाचा क्यूब आहे काय नाही. मग आपण मागच्याच पद्धतीनं करू शकतो का बघायचं. 24चं आता आपल्याला जर कशाचा जर क्यूब काढायचा असेल तर आपण आणि कशाचं काढू शकतो का प्रयत्न आपण करणार पहिला. आता आपल्याला लक्षात येईल की जर आपण 3 कॉमन काढले ह्याच्यातनं इथं 8 येईल आणि इथं 21 येईल. बरोबर आहे काय. 3 3 3 2 6 27 येईल. 27 हा कशाचा क्यूब आहे 3चा. हां म्हणजे हे आपल्याला जर आपण ह्याच्यातनं 3 कॉमन काढलं तर आपल्याला सगळ्याचं क्यूब काढायला सोपं जाईल. मग त्या पद्धतीनं आपण सोडवू शकतो. आता मग 3 जर ह्याच्यातनं कॉमन काढला आपण 3 × 24 24ला जर 3ने डिवाईड केलं काय ते 8 ए क्यूब प्लस 81चं काय 27 बी क्यूब. ओके. आता आपल्याला ह्या फॉर्मॅटमध्ये मिळालेला आहे. तर आता आपण फॉर्म्युला वापरू शकतो डायरेक्टली. बरोबर आहे काय. सिम्पल आहे एकदम. आता ह्यालाच अजून पहिला सिम्प्लिफाय करून घ्यायला लागणार आपल्याला. 8ला आपण 2चा क्यूब आणि एचा क्यूब लिहू शकतो आहे. 27ला आपण 3चा क्यूब आणि बीचा क्यूब लिहू शकतो आहे. आणि पुढे जाऊन आता आपण 2a आणि क्यूब ह्याला एकत्र करून लिहू शकतो आहे आपण. जर असं असेल तर आपण त्याला एकत्र करून होल क्यूब देऊ शकतो आहे. प्लस 3bचा क्यूब पण आपण देऊ शकतो. आता काय आपल्याला फॉर्म्युला माहितीच आहे. मग आपण लिहिणार वी नो दॅट ए क्यूब प्लस बी क्यूब जर असेल तर ए प्लस बी ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर असा फॉर्म्युला असतो तिचा. तर आता काय मग व्हॅल्यू रिप्लेस तेवढंच. हिअर ए म्हणजे काय आपल्याकडं आता 2a बी म्हणजे काय 3b. बरोबर आहे. आता मग नाव आता फक्त काय व्हॅल्यू रिप्लेस करणार आपण. आता 3 कॉमन काढले त्यामुळे 3 आपण बाहेर पहिलं लिहिलं. मोठा ब्रॅकेट घेतला. आता ए म्हणजे काय आहे 2a प्लस बी म्हणजे काय 3b. ए स्क्वेअर म्हणजे काय 2aचा स्क्वेअर. मी डायरेक्टली आन्सर लिहिलो आहे. तुम्ही स्टेप बाय स्टेप सोडवायचा आहे. 2aचा पहिला स्क्वेअर लिहायचा आहे आणि मग तुम्ही पुढच्या स्टेपला त्याचा स्क्वेअर काढून लिहायचा आहे. 2aचा स्क्वेअर म्हणजे काय 4a स्क्वेअर मायनस a इंटू बी म्हणजे काय 2a इंटू 3b 6ab प्लस बी स्क्वेअर म्हणजे काय प्लस 3 इंटू 3चा स्क्वेअर काय येणार आहे 9b स्क्वेअर. तर आपल्याला फायनल आन्सर इथं मिळालेला आहे. तर एकदम सिम्पल आहे. फक्त आता इथं पण आपल्याला मागच्या एक्झाम्पलसारखं कळालं की इथं डायरेक्ट क्यूब निघणार. तर आपण 3 इथं बघितलं की 3 आपण जर कॉमन काढलं तर आपल्याला प्रत्येक व्हॅल्यूज क्यूब सिम्पली मिळू शकतात. म्हणून आपण 3 कॉमन काढून पुढचा आपण आन्सर लिहिलेला आहे. बरोबर आहे. एकदम सिम्पल आहे. ओके. हां आता हा एक्झाम्पल बघूया. हे बघून घाबरायचं नाही आहे. 1/8y क्यूब हे काय वेगळं आहे असं तुम्हाला वाटेल. काय सुद्धा वेगळं नाही आहे. आत्तापर्यंत जसं सोडवत आलो आहे त्याच पद्धतीनं आपल्याला पुढचे देखील एक्झाम्पल सोडवायचे आहेत. सेमच फॉर्म्युला सेमच स्टेप आहेत सेमच आन्सर फक्त डिफरंट असणार आहे. आन्सर सेम नसणार आहेत. बरोबर आहे. खरं स्टेप आणि कन्सेप्ट सेमच आहे. जर तुम्हाला कन्सेप्ट कळालं तर तुम्ही आन्सर नेहमी इझिली सोडवू शकता. बघूया आता पुढचं. आता आपण इथं बघा वाय क्यूबला वाय क्यूब लिहू शकतो आहे. आता खरं इथं इथं काय करणार 2 क्यूब आणि वाय क्यूब असं लिहू शकतो आहे. मग आता पुढे जाऊन आपण वाय क्यूब प्लस 1/2yचा क्यूब आपण लिहू शकतो. 1चा क्यूब 1च येणार आहे त्यामुळे होल ब्रॅकेट क्यूब आपण लिहू शकतो याला. बरोबर आहे. वाय क्यूब प्लस 1/2y क्यूब होल ब्रॅकेट. ओके लिहू शकतो याला सिम्पली आपण. मग आता पुढे जाऊन आता आपल्याला माहिती आहे आता ह्या फॉर्मॅटमध्ये आलेला आहे आपल्याला ए क्यूब प्लस बी क्यूबच्या फॉर्मॅटमध्ये आलेला आहे. मग आपण लिहिणार वी नो दॅट काय माहिती आहे आपल्याला ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू ए प्लस बी ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. हिअर काय आपल्याला ए जर कम्पेअर केलं फॉर्म्युला ए म्हणजे काय मिळणार आहे वाय आणि बी म्हणजे मिळणार आहे 1/2y. बरोबर. नाव आता काय फक्त व्हॅल्यू रिप्लेस करायची त्या फॉर्म्युलामध्ये. ए म्हणजे काय वाय प्लस 1/2y
ए स्क्वेअर म्हणजे काय वाय स्क्वेअर मायनस ए इंटू बी म्हणजे वाय इंटू 2y. मग कसं येणार आहे त्याचं वाय अपॉन 2y आन्सर येणार. जेव्हा वाय इंटू 1/2y करणार वाय अपॉन 2y हे वाय कॅन्सल होणार. इथं फक्त उरणार 1. इथं काय तर झालेलं आहे. थांबा 1/2y 1/2y हां बरोबर आहे. काही सुद्धा चुकलेलं नाही. 1/2 इथे येणार आहे. आणि पुढं कसं येणार मग बी स्क्वेअर म्हणजे काय 1/2yचं स्क्वेअर. 1चा स्क्वेअर 1 येणार आहे. 2चा स्क्वेअर काय ना 4 आणि इथं वाय स्क्वेअर येणार आहे. मग शेवट आन्सर फायनल आन्सर आपलं वाय प्लस 1/2y वाय स्क्वेअर मायनस 1/2 प्लस 1/4y स्क्वेअर हे फायनल आन्सर आपलं असणार आहे. सिम्पल आहे. काय सुद्धा कन्फ्युजन करायची गरज नाही आहे. आपण नेहमीप्रमाणे जसं सोडवत आलो आहे तसंच आपण ह्या फॉर्मॅटमध्ये पहिला क्वेश्चनला आणलो. ए प्लस बी क्यूबच्या ए क्यूब प्लस बी क्यूब ह्या फॉर्मॅटमध्ये पहिला क्वेश्चनला आपण आणलेलो आहे आणि मग पुढचं एक्झाम्पल सोडवलेलं आहे. तर प्रॅक्टिस सेटचं आता 7वं एक्झाम्पल बघूया आणि मग 8वं म्हणजे आपले शेवटचं असणार आहे आणि आपले प्रॅक्टिस सेट कंप्लीट होणार आहे. तर नेहमीप्रमाणे ए क्यूब आपण ह्याला लिहिलं प्लस 8ला आपण काय 2चा क्यूब लिहू शकतो आणि ए क्यूबला आपण ए क्यूबच लिहिलेला आहे. सिम्पल आहे. त्याच पद्धतीनं सोडवायचं आपल्याला दुसरं काही करायचं नाही आहे. 2चा क्यूब आपण इथं लिहिलं आहे आणि इथं ए क्यूब लिहिले. ओके. आता पुढं आपण काय ए क्यूब प्लस 2/a क्यूब असं लिहू शकतो. मग आता फॉर्म्युलामध्ये आपल्याला माहिती आहे वी नो दॅट काय माहिती आहे आपल्याला ए क्यूब प्लस बी क्यूब जर असेल तर आपण ए प्लस बी ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर या पद्धतीने लिहू शकतो. मग हियर आपण जर व्हॅल्यू कम्पेअर केला ए म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे एच मिळणार आहे आणि बी म्हणजे काय मिळणार आहे 2a मिळणार आहे. तर काय आता व्हॅल्यू रिप्लेस करायचं आपल्याला ह्या फॉर्म्युलामध्ये. ए म्हणजे काय ए प्लस बी म्हणजे काय 2/a ए स्क्वेअर म्हणजे काय एचा इथं ए स्क्वेअर मायनस ए बी ए इंटू 2a म्हणजे काय आहे 2a/a प्लस बी स्क्वेअर म्हणजे काय 2aचा स्क्वेअर. ओके. सिम्प्लिफाय करायचं आहे फक्त या आन्सरला. आता ए प्लस 2/a ए स्क्वेअर एला ए कॅन्सल झालं मायनस 2 ए 2चा स्क्वेअर 4 आणि ए स्क्वेअर. फायनल आन्सर आपल्याला मिळालेला आहे. काय आहे ए प्लस 2/a इंटू ए स्क्वेअर मायनस 2 प्लस 4/a स्क्वेअर. बरोबर. फायनल आन्सर मिळालेला आहे आपल्याला. सिम्पली आहे. काहीसुद्धा वेगळं करायची गरज नाही. अपॉनमध्ये क्वेश्चन आहे म्हणून आपल्याला भ्यायची गरज नाही. आपल्याला त्या फॉर्मॅटमध्ये आपण आणायचं आहे आणि सोडवायचं आहे. फक्त तुम्हाला लक्ष द्यायला पाहिजे कोणत्या पद्धतीनं कधी कुठला फॉर्म्युला वापरायचा आहे हे वापरता यायला पाहिजे. तुम्ही एक्सपान्शन ऑफ फॉर्म्युला या टॉपिकमधले फॉर्म्युले यामध्ये मिक्स करून चालणार नाहीत. एकदम क्लिअर माइंड ठेवा. कोणता फॉर्म्युला कधी वापरायचं हे लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही परत परत एक्झाम्पल सोडवशीला त्यावेळी तुम्हाला लक्षात येऊन जाईल परीक्षेमध्ये, जेणेकरून तुमचं कन्फ्युजन होणार नाही आणि तुम्ही सिम्पली सोडवू शकता. तर प्रॅक्टिस सेटचा शेवटचा क्वेश्चन आहे. जर तुम्हाला आत्तापर्यंतचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि 8th स्टँडर्डच्या अशाच सोप्या कन्सेप्ट आणि प्रॅक्टिस सेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर शेवटचा क्वेश्चन सोडूया. नेहमीप्रमाणेच पहिला आपण 1 + 1ला आपण 1 क्यूब लिहू शकतो. 1चा क्यूब म्हणजे काय 1च येणार आहे, त्यामुळे 1 क्यूब लिहू शकतो आपण त्याला. बरोबर आहे. मग क्यूचा क्यूब 125ला 5चा क्यूब लिहू शकतो. मग पुढे जाऊन आपण काय करणार 1 क्यूब प्लस Q/5 क्यू आहे इथं Q/5चा क्यूब लिहू शकतो आहे. तर आता मग आपल्याला फॉर्म्युला काय आलेला आहे वी नो दॅट फॉर्म्युला काय आला आहे ए क्यूब प्लस बी क्यूब जर असेल इज इक्वल टू ए प्लस बी ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर असा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. मग आता काय हियर जर आपण कम्पेअर केलं ए म्हणजे काय मिळालं 1 मिळालं आणि बी म्हणजे काय मिळालं Q/5 मिळालं. सिम्पल. बरोबर आहे. आता काय मग रिप्लेस फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू रिप्लेस. मग आता काय ए म्हणजे काय मिळालं 1 प्लस बी म्हणजे काय Q/5. आता परत येतं ए स्क्वेअर म्हणजे काय 1चा स्क्वेअर 1 मायनस ए बी म्हणजे काय 1 इंटू Q/5 Q/5 येणार आहे प्लस बी स्क्वेअर म्हणजे काय आहे Q² 25.
तर आपल्याला फायनल आन्सर मिळालेलं आहे. ह्याचं पण एकदम सिम्पल एक्झाम्पल आहेत प्रॅक्टिस सेटचे. तुम्हाला फक्त हा फॉर्म्युला पाठ करायची गरज आहे आणि फक्त कोणत्या एक्झाम्पलमध्ये कशा पद्धतीनं आपण फॅक्टर्स पाडू शकतो हे तुम्हाला ओळखायची फक्त गरज आहे. बाकी काहीसुद्धा करायचं नाही आहे. जर AX² + BX + C या फॉर्मॅटमध्ये जर आलं तर आपण स्प्लिट मेथडप्रमाणे करणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे. जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर पहिला तो व्हिडिओ बघा. आणि जर A³ + B³ ह्या फॉर्मॅटमध्ये आलं तर हा फॉर्म्युला वापरून आपण एक्झाम्पल सोडवू शकतो आणि त्याचं फॅक्टर पाडू शकतो. तर जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू.